आहे इथेच. चला पुन्हा सर्व खेळाडू प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. आपण आलेलो आहोत नारंगीच्या त्या ऐतिहासिक मैदानावरती, ज्या ठिकाणी अनेक स्पर्धा पार पडत असताना बघितल्यात आणि आज आरटीओ प्रीमियर लीगचा हा थाट आपल्याला बघायला मिळतोय. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल झाले. एका बाजूला संदेश जाधव आणि निपुण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आणि गोलंदाजी मार्गवरती विपुल पाटील. या मैदानावरती खेळण्याचा काही खेळणार अनुभव आहे, काही खेळाडूंना तो अनुभव नाही, परंतु प्रत्येक जण या आरटीओ प्रीमियर लीगची मजा घेण्यासाठी आलाय, मजा लुटण्यासाठी आलाय, एन्जॉय करण्यासाठी आलाय. कारण आजचा दिवस क्रिकेटच्या नावे. पहिला चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, हलक्या हाताने फक्त दिशा दिली आणि सिंगल धाव घेऊन स्ट्राईक रोटेट केली संदेश जाधव याने. निपुण निपुण घरत यांना आपण पाहतोय स्ट्राईक एंडवरती. विपुल गोलंदाजी मार्क वरती आहे आणि मागील मॅच खूप चांगल्या रीतीनं फिनिश होताना आपण पाहिले. धावांचा पाठलाग होताना बघितला, तो सुद्धा 52 धावांचा. दुसऱ्याच मॅच मध्ये आपल्याला धावपलकाची वेगळी स्थिती बघायला मिळाली, जी पहिल्या मॅच मध्ये आपल्याला बघायला नव्हती मिळाली. कव्हरचा हा फटका कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळला गेलाय. इनफिल्डमध्ये क्षेत्ररक्षक तैनात, त्याने मात्र चेंडूला अडवलं आणि तिथे सिंगल धावून कंप्लीट केली आहे. 2 धावा धावपलकावरती आहेत. अजूनही 4 चेंडू येणं शिल्लक आहेत. पहिल्या षटकामध्ये हे पॉवर प्लेचं षटक आहे म्हटल्यानंतर इथे मोठे फटके हे अपेक्षित असणार आहेत. संदेश जाधव ट्रेड मार्क शॉट, चेंडू निघून गेला, मिड विकेट सीमारेखा पार, चौकार. विपुल पाटील कोणत्या धाटणीचा चेंडू टाकणार आहेत, कारण गेले कित्येक वर्ष एकत्रित खेळत आलेले आहेत आणि आज एकमेकांसमोर असल्या कारणानं विपुल पाटील आणि संदेश जाधव यांच्यामधील हे जे बॅटल आहे ते पाहणं मजेशीर राहणार आहे. लॉफ्ट केलेला हा फटका मिडविकेटच्या डोक्यावरून तिथे मारण्याचा प्रयत्न होता, परंतु तितक्या चांगल्या रीतीने बॅटवरती नसला आल्या कारणानं तिथे चौकार बघायला मिळालाय. रिव्हर्स अटेम्प्ट खूप लवकर या प्रयत्नामध्ये आपण संदेश जाधव यांना पाहिलं आणि तिथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता होतीये. 52 धावा जर का मागील मॅच मध्ये आपण चेस होताना बघितल्यात, तर या मॅच मध्ये किती धावा मनामध्ये ठेवून संघ चालले असतील किंवा किती धावांचा विचार केला असेल, मग ती बॅटिंग करणारी टीम असो किंवा क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने किती धावांपर्यंत रोखण्याचा काहीसा मानस बाळगलेला असावा, याची सुद्धा चर्चा करूयात. रिव्हर्स अटेम्प्ट, परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे. पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाने चेंडूला फील्ड केलंय. पुन्हा एकदा एक धाव येते. किमान 60-65 या धावांना आता बघावं लागेल, कारण दुपारचं सत्र आलंय आणि जवळजवळ या दुपारच्या सत्रामध्ये म्हणजे 12च्या आसपासचं सत्र, इथे धावांची लयलूट मोठ्या प्रमाणात होते. लॉफ्ट करायचं होतं, लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह, परंतु चेंडू खाली, क्षेत्ररक्षक झेल टिपलाय आणि निपुणच्या खेळीचा अंत होतोय. पहिली विकेट, पहिला हादरा टीम सुपर टायटन्स या संघाला.
फलंदाज तिकडे शहाबाज आलाय, जो नॉन स्ट्राईक एंडला आपण बघू शकताय. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाची कहाणी इथे संपली आणि आता क्षेत्ररक्षण सजावट जर आपण पाहिलं तर उजव्या हाताच्या फलंदाजासाठी म्हणजे संदेश जाधव यांच्यासाठी कोणत्या प्रकारे ऑफसाईडला डीपमध्ये प्रोटेक्शन नाहीये. इनफिल्डमध्ये 5 क्षेत्ररक्षक तैनात आहेत. फिल्डर ना, बॉलर ना, अर्सलानचा हा पहिला चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेरून मागे निघून गेला आणि पंच सांगतात येस इट्स वाईड. वाईड +1. वाईडच्या रूपाने 1 धाव प्लस वाईडच्या रूपाने अतिरिक्त धाव, अशा धावा धावफलकामध्ये ऍड होतील. आणि सुरुवात जी आहे ती काही प्रमाणात चांगली बॅटिंग करणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स या संघासाठी. आणि ही जर्सी सुद्धा मॅच होते RCB ला. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरची जी जशी जर्सी होती तशीच ही रॉयल चॅलेंजर्सची जर्सी बघायला मिळते. हो, यावेळेला फुलर लेन टाकायचं होतं, अगदी 2 मीटरच्या आतमध्ये त्या चेंडूला ठेवलं गेलं आणि फलंदाजाला या चेंडूला समोरच्या दिशेने खेळ गरजेचं होतं. ते त्याने आडव्या बॅटनं मिडविकेटच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न केला आणि त्या चेंडूवरती कोणतीही धाव आली नाही. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. परिवहन सल्लागार व सेवा प्रतिनिधी कामगार संघटना यांच्या वतीनं आयोजित स्पर्धा MH48 वसई RTO प्रीमियर लीग आपण बघत आहात. उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू पुन्हा एकदा अर्सलानने अपील जरूर केली, परंतु त्या अपीलमध्ये तितकासा कदाचित वाईट जात असल्या प्रयत्न असावा आणि अतिरिक्त धाव इथे धावफलकामध्ये ऍड होते. त्याच्यासाठी हे फलंदाज तितके प्रयत्न सुद्धा करतात. एच 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 अँड गॉन. जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज सलमान मैदानाच्या दिशेने येत आहेत. सलमान मैदानाच्या दिशेने आलाय आणि जसे हे फलंदाज एकामागोमाग एक बाद होत आहेत, संदेश जाधव यांची जबाबदारी थोडीशी वाढतीये. दडपण त्यांच्यावरती वाढताना नक्कीच दिसेल, कारण एखादा फलंदाज जो ॲज अ ओपनर म्हणून येतो आणि त्यानंतर नॉन स्ट्राईक एंडवरती खूप सारा वेळ व्यतीत करतो. एका बाजूने विकेट जात असतात आणि ते सर्व चित्र बघत असताना एक वेगळी निगेटिव्हिटी आणि मानसिकतेमध्ये थोडासा बदलाव बघायला मिळत असतो. बघूयात इथून कसं सावरलं जात आहे रॉयल चॅलेंजर्सच्या माध्यमातून. यावेळेला प्री प्लॅनर स्ट्रोक म्हणजे ऑलरेडी तयार होते या फटक्यासाठी, जसं की लेग लान्स करायचं आणि चेंडूला पाठवून द्यायचं फाईन लेगच्या दिशेने किंवा लॉंग लेगच्या दिशेने ज्या ठिकाणी धावा बनतील, परंतु त्यामध्ये तितकंच यश मिळालं नाही आणि त्यामुळे निर्धाव चेंडूची सांगता होतीये. दिवस रात्र स्वरूपाने ही स्पर्धा आज आपण पाहणार आहात. मॅच नंबर 3 आपल्या भेटीला आली आहे उजवष्टीच्या बाहेर. यावेळेला जास्तच बाहेर आहे आणि जी वाईडची कहाणी आतापर्यंत आपण या षटकामध्ये बघितली ती कायम आहे. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होईल. धावफलकावरती धावा 11, 11 ऑन स्कोरबोर्ड आफ्टर दॅन 3 डिलिव्हरीज. एक चौकार वगळता एकही मोठा फटका आलेला नाहीये आणि तो चौकार येऊन पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा आल्या होत्या आणि त्या 7 धावानंतर दुसऱ्या षटकामध्ये अतिरिक्त स्वरूपाच्या ज्या काही धावा येत आहेत त्याने मात्र धावफलक थोडंसं वाढलंय. कोणत्या प्रकारे बॅटच्या साह्यानं धावा आता काही येत नाहीयेत. अडचणी वाढल्यात रॉयल चॅलेंजर्ससाठी आणि दडपणाखाली आहे सलमान. RTO प्रीमियर लीग या वर्षीचा जे स्वरूप मगाशी तुकाराम सरांनी एकदा बोलले होते की हे भव्य दिव्य स्वरूप आहे. मागील 3 वर्षाचा कंपॅरिझन मध्ये या वर्षी खूप चांगल्या रीतीची स्पर्धा, वेगळ्या धाटणीची स्पर्धा आणि इतकं चांगलं स्वरूप आहे म्हणूनच या खेळाडूला खेळण्यासाठी तो हुरूप पण आलाय. तो हुरूप आल्या कारणानं ही स्पर्धा एका चांगल्या यशस्वी स्पर्धा पैकी एक म्हणून बनत चालली आहे. RTO प्रीमियर लीग
प्रत्येक दिवस आपल्या रोजच्या रोजमर्राच्या कामामध्ये व्यस्त असणारे सर्व कर्मचारी किंवा खेळाडू हे सर्व एकत्रित आल्यात आणि मला वाटतं इथे एज आहे पंचांनी बोट हवेमध्ये दाखवलोय आणि फलंदाज बाद. तरी बाद डीजे बघा, आता आमचे डीजे मास्टर सुद्धा मुंबईची सफारी करण्याचा विचार करतात, मुंबईला फिरवा म्हणतात. परंतु आज नारंगीच्या मैदानावरती या तुम्हाला खूप चांगल्या मॅचेस बघायला मिळतील. जे क्रिकेट प्रेमी आहेत, जे क्रीडा प्रेमी आहेत, त्यांच्यासाठी ही सर्वात मोठी पर्वणी आहे. आणि असा कोणता शनिवार नाही, असा कोणता रविवार नाही त्यावेळेला इथे मॅचेस नसतात. या मैदानावरती खेळ खेळला जात नाही, या मैदानावरती स्पर्धा खेळवल्या जात नाहीत. आरटीओ प्रीमियर लीगचा हा जो थाट आहे. एक प्लेअर प्लीज इकडे या. रॉयल चॅलेंजर्स आपला खेळाडू इथे त्वरित पाठवा. रॉयल चॅलेंजर्स टीम बॅटिंग करणारी टीम आपला एक खेळाडू इथे पाठवायचा आहे. फलंदाजाचं नाव माहीत नाहीये, 1 मिनिट थांबायचे आहे. अर्सलान इथे यावं लागेल, कारण सारखं तुम्हाला तीच अनाऊन्स करावं लागते, त्यामुळे एकाने इथे थांबा. मला वाटतं एक्स्ट्रा प्लेअर आहेत तुमच्याकडे. येस, थँक्यू सो मच. प्रीतम वाघ सर यावेळेला मैदानाच्या दिशेने आलेले आहेत. हो, स्टिअर्ड करण्याचा प्रयत्न, फक्त दिशा द्यायची होती. सन्मान दिला चेंडूला. यशस्वी षटक अरसलानचं या ठिकाणी झाले संपन्न. पहिले 2 षटकं संपलीत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 11 धावा धावपलकावरती कंप्लीट आफ्टर द 3 लॉस टीम रॉयल चॅलेंजर्स. संपली. विपुलचं पहिलं षटक आपण बघितलं, त्यामध्ये त्याने 7 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये अरसलानने वाईट 2-3 वाईट हाताळले, परंतु त्यानंतर जो काही कमबॅक केला, 2 महत्वाच्या विकेट मिळवल्या, त्यानंतर फक्त 4 धावा खर्च केल्या. म्हणजे त्या वाईटच्या 3 धावा असाव्यात आणि एक सिंगल धाव घेतली होती. तब्बल 11 धावा आहेत. 2 षटकं संपलीत आणि तिसऱ्या षटकामध्ये नवीन हॅलो हॅलो थँक्यू. नवीन गोलंदाजी मार्कवरती येतोय. सुपर टायटन्स आपण सुद्धा आपला प्रतिनिधी पाठवा लवकर. राजेश यांच्या हातामध्ये चेंडू आहे. राजेशच्या हातात अच्छा, प्रवीण आहे गोलंदाज. यावेळेला संदेशच्या बॅटमधून तडाखेबंद फटका, परंतु तितकी चांगली फिल्डिंग तिथं म्हणेल तितकी चांगली नाही, परंतु नक्कीच आपल्या संघासाठी एकाच धाव तरी वाचवलेली असणार आहे या चेंडूला अडवून. मला वाटते नाना त्या ठिकाणी होते. खूप चांगल्या पद्धतीने हा चेंडू अडवला गेला. एका धावेने पुन्हा एकदा संदेश जाधव याने स्ट्राईक रोटेट केली आहे. आता प्रीतम वाघ यांना आपण स्ट्राईक एंडवरती बघत आहात. अपेक्षित धावा आलेल्या नाहीयेत आणि अपेक्षित धावा जर नाही म्हणल्या तर या मैदानावरती निभाव लागणं सोपराडा नाही. आतमध्ये येणारा चेंडू आलाय जरूर. मला वाटतं इथे प्लेड ऑन. येस, प्लेड ऑन. फलंदाज बाद. प्रीतम वाघ यांना माघारी परतावा लागते.
नवीन फलंदाज खंडू मैदानाच्या दिशेने येतात. बघा एका मागोमाग विकेट येणं म्हणजे जसं मगाशी एखाद्या गोष्टी चर्चा केली होती की पुष्पगुच्छ देऊन आपण सगळ्यांचा सन्मान करतो, ज्या प्रकारचे ते गुच्छ असतं त्या गुच्छाप्रमाणे इथं गुच्छाने विकेट येतात. एका मागोमाग एक विकेटचं जे की वर्तुळ चालू ते कायम आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न खूप चांगल्या रीतीने या चेंडूला खेळले, स्टेप आउट झाले आणि त्यानंतर लेग फ्लिक करायचा प्रयत्न होता. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू आला, चपळाईने 2 धावा पूर्ण. क्या बात आहे, शानदार रनिंग बिटवीन द विकेट. परंतु या फटक्यामध्ये ते परफेक्शन दिसून येत होतं. ज्या प्रकारे हा फटका खेळला होता, लेग फ्लिक केलं आणि चेंडू लॉंग ऑनला आला, तोपर्यंत 2 धावा धावल्या गेल्या आणि त्या 2 धावांनी धावपलक आता थोडं पुढे आले, 14 वरती आले. संदेश जाधव विचार करत असणार आहेत की मी स्ट्राईक एंड वरतीच राहावं का, जेणेकरून धावा बनतील. अन्यथा एक धाव काढल्यानंतर फक्त बघायच्या भूमिकेमध्ये राहावं लागतं. पुन्हा एकदा शफल झाले, ऑफ स्टंपवरती येऊन चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न होता. चेंडू लेग बाईच्या म्हणजेच इथे शरीराचा वेध घेणारा असल्या कारण लेग बाईच्या रूपाने ही धावपलकामध्ये ऍड होईल. इथून आक्रमणाची गरज आहे. आता ते आक्रमण किती मोठं, किती छोटं, किती प्रमाणामध्ये करायचंय याचा विचार संदेश जाधव यांना करावा लागणार आहे. रॉयल चॅलेंजर्सच्या संपूर्ण टीमला करावा लागणार आहे. रिव्हर्ससाठी तयार तयार आणि तयार असताना मात्र पोझिशन बदलली आहे. तयार होते, जितक्या लवकर पोझिशन बदलली संदेश यांनी तितक्याच लवकर प्रवीणने सुद्धा आपला इरादा बदलला आणि लेग स्टंपच्या बाहेर चेंडू फेकलाय, जेणेकरून तिथून चेंडूला लपेटणं इझी राहणार नाहीये. मानसिकतेशी खेळण्याचा प्रयत्न आणि गरजेचं आहे, योग्य आहे. पुन्हा एकदा यावेळेला बसून बैठक शॉट मारण्याचा प्रयत्न आणि तो फटका मात्र प्रॉपर कनेक्ट झालेला नाहीये. लेग बाईच्या रूपाने पुन्हा एकदा एक धाव येईल आणि एका धाव्याने धावफलक पुढे जाईल. 3 षटकं संपलीत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत 16. 4 गड्यांच्या पत्रानंतर टीम रॉयल चॅलेंजर्स. या परवा चौथामध्ये आता थोरात साहेब देखील उपस्थित झाले. त्यांचा शुभ सन्मान आपण व्यासपीठावरती करणार आहोत. सन्माननीय अजयजी थोरात साहेब यांचा हा सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. चौथ्या पर्वाला आपल्याला लाभले आणि त्यांचा शुभ सन्मान आपण व्यासपीठावरती केला जातोय. मॅच ऑन आहे. थोड्या वेळाने आपण सन्मानाच्या दिशेने जाऊया. तर कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने पुन्हा एकदा जातोय. धन्यवाद धन्यवाद सर. अरसलान, पुन्हा एकदा अरसलानचा फुलटॉप चेंडू संदेश जाधव यांच्या बॅट मधून चेंडू निघून चालला. बॅकडॉक स्क्वेअर लेग सीमारेखा पार, येतोय चौकार. सहज रीतीने खेळलेला हा फटका, कोणत्याही प्रकारचं दडपण घेतलं नाही, कोणताही स्ट्रेस मनावरती येऊ दिलेला नाहीये किंवा कोणताही स्ट्रोक इम्प्रुव्हाइज करण्यासाठी जी काही मानसिकता बनवायला लागते तसं काही केलेलं नाहीये. फक्त जसा चेंडू आला त्याला दिशा देण्याचं कार्य केलं आणि चेंडूने मात्र सीमारेखा पार जात असताना चौकार येथे येताना बघायला मिळाला. अरसलान वॉरियर्स, अरसलान एखाद्या योद्ध्यासारखा, वॉरियर सारखा तो लढताना इथे दिसतोय, कारण त्याने दुसरं षटक जे हाताळलं त्यामध्ये कोणत्याही प्रकारे धावा येऊ दिल्या नाही त्या. परंतु संदेश जाधवने सांगितलं त्यावेळेला मी पूर्णपणे नॉन स्ट्राईकला होतो, आता मी स्ट्राईकला आलोय तर धावांची लयलूट करणार आणि हे दडपण आता अरसलानवरती दिसायला लागलंय. 4 षटकांचं ते
4 धावांचा षटक होता यावेळेला. आवाज खूप मोठा आणि त्याचबरोबर हा ब्लास्ट सुद्धा आहे मोठा येतोय. आरटीओ षटकार. एक पाऊल मागं आला म्हणजे तो शर्यत किंवा ती रेस किंवा ते युद्ध हरलेला नाही. तो ती एक स्टेप मागं यासाठी येतो कारण त्याला ती मोठी छलांग घ्यायची असते. ही मोठी छलांग घेणार धावपलक आता नजरेसमोर ठेवून बॅटिंग करतात संदेश जाधव. आउटस्टँडिंग बॅटिंग, अफलातून फलंदाजी. षटकार आलाय. 6 धाबारी धावपलक आता बूम होत आहे. 27 वरती जाऊन पोहोचतंय. 27 ऑन स्कोर बोर्ड. अस्लान जो घातक होता ज्याच्याकडे दुसरं षटक दिलं म्हणजे ते त्या पूर्णपणे बॉलिंग स्क्वॉड मधील एक असा गोलंदाज ज्याच्यावरती डोळे बंद करून विश्वास ठेवू शकतो. अशा गोलंदाजावरती केलेला आघात, केलेला हल्ला आणि 4थ्या षटकामध्ये होणारी ही धावांची लयलूट. वाईड येतोय. अतिरिक्त धाव धापलकामध्ये ऍड होईल. काय अजून वेगळा कानमंत्र दिला जाईल का? येस, अर्सलानशी चर्चा केली जाणार आहे. कर्णधार स्वतः अर्सलानशी चर्चा करण्यासाठी आलेले आहेत. नक्की काय मनामध्ये असावं, कशा प्रकारे चेंडू हाताळावे आणि ज्या प्रकारे मी या अगोदर सुद्धा उल्लेख केला होता या मैदानावरती खेळण्याचा आपल्याला अनुभव किती आहे किंवा या मैदानाच्या परिस्थितीला तुम्ही कशा प्रकारे जाणताय आणि तुम्ही क्रिकेटशी किती प्रमाणात कनेक्ट आहात, तुमचा सराव कितपत चालू आहे, तुम्ही रोज प्रॅक्टिस करताय की नाही, या सर्व बाबी खूप महत्वाच्या असतात. आणि हे सर्व जे खेळाडू आहेत हे रोज प्रॅक्टिस करेल अशातलं नाहीये. चेंडू हवेमध्ये हो कॅच, सुंदर झेल टिपला आणि संदेश जाधव यांचा खेळ संपला. फलंदाज बाद. त्याच्या निमित्तानं आरटीओ प्रीमियर लीग सीझन 4 अर्थात पर्व 4थ्यामध्ये थोरात साहेबांचं देखील आगमन इथे झाले आणि त्यांचा शुभ सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. भारती मॅडम आहे जे आयोजकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहिले आहेत. त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान, थोरात साहेबांचा सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. पुष्पगुच्छ आणि त्यानंतर या स्पर्धेच्या एक सन्मान चिन्ह, गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह श्रीफळ देऊन थोरात साहेबांचा इथे सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. आरटीओ प्रीमियर लीग पर्व 4 सुरू आहे. मॅच ऑन आहे. तर कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने जाऊया. ऑन ऑन आणि अस्लानच्या षटकामध्ये धावांचा ओघ जो काय तो कमी होत नाहीये. ऑन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, चेंडू काही काळ हवेमध्ये, क्षेत्ररक्षक पूर्णपणे वायडिश होते आणि त्यामुळे चेंडूने गाठली सीमारेषा. चौकार, 4 धाबा. उजव्या बाहेर जाणारा हा चेंडू होता आणि त्याला शरीरापासून लांबून घेण्याचा प्रयत्न. लेग स्टंपवरती उभे होते फलंदाज आणि त्यामुळे बॅट आणि बॉलचा तितकासा संपर्क नाहीये. बघा, धावा बनवण्यासाठी तुम्हाला एक गोष्ट करणं गरजेची असते. ज्या वेळेला चेंडू तुमच्या बॅटवरती येत नाही आहेत किंवा तुम्ही जिथून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न करत असतात तिथे बॅटला कनेक्ट होत नाहीये, त्यावेळेला तुम्हाला चेंडूवरती जाणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही चेंडूवरती जात नाही तोपर्यंत चेंडू तुम्हाला धावा देत नाही. हे लॉजिक आहे. अशा अनेक मॅचेस मध्ये आपण बघितलंय. जर का फटका बनत नसेल तर बनवावा लागतो, जर का धावा बनत नसतील तर त्याच्यासाठी वेगळा विचार करावा लागतो. नाही केलं तर नाही बनणार. 4थं षटक संपन्न झालंय आणि 4थ्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 गड्यांच्या पतनानंतर रॉयल चॅलेंजर्स या संघाचा पुढचा मॅच जो 2 संघादरम्यान होतोय, सुपर किंग आणि सनरायझर्स.
आरटीओ प्रीमियर लीग पर्व चौथा आणि पर्व चौथा मध्ये चौथा सामना होणार आहे सुपर किंग्स आणि सनरायझर्स. आपण रेडी टॉस साठी राहा. या इनिंग मध्ये आपण टॉस करणार आहोत सुपर किंग्स आणि सनरायझर्स या दोन संघादरम्यान यानंतरचा होणारा मॅच. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. बघा यानंतरचा होणारा टॉस त्यासाठी दोन्ही कर्णधारांनी या जॉईन व्हा. आता शेवटचं आणि अंतिम षटक आहे त्यामुळे तुम्हाला येणं अनिवार्य आहे. 32 वरती धावफलक आहे. 32. गोलंदाजाचं नाव सांगा प्लीज. भूषण. अभय. अभय आलाय गोलंदाजी मार्क वरती आणि अभयला आता या स्लॉगर मध्ये हाणामारीच्या षटकामध्ये निर्भय होऊन गोलंदाजी करावी लागेल. कोणतंही भय न मनात बाळगता गोलंदाजी करावी लागणार आहे. फुलटॉस आहे. फुलटॉसला दिशा दिली. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्र षटकार. चेंडू सी मारेगा बार. चौकार. धावाने धावफलक वेगानं वाढतंय आणि जाऊन पोहोचले 36 वरती. गरजेचं आहेत या प्रकारचे फटके येणं गरजेचं आहेत. पुन्हा एकदा फुल टॉस. पेवेलियन मध्ये जाणारे सर्व खेळाडू विचार करत असतील की आम्ही का थांबलो नाही इथे, कारण हे जे सुरुवातीचे 2 चेंडू आहेत या 2 चेंडूवरती नक्कीच षटकार आणि चौकाराशिवाय दुसरी भाषा बोलली नसती गेली. परंतु नशीब चांगलं अभयचं आणि अभय निर्भय आहे त्यामुळे त्या चेंडूवरती पुन्हा एकदा फुल टॉस. लाफ केलाय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पकडलाय. झेल संपलाय खेळ. फलंदाज बाद. युसुफला मैदान सोडावं लागतं. अशा प्रकारे हा झेल टिपला होता. ऑन साइडला लपेटण्याचा प्रयत्न. शरीरापासून लांब लेग स्टंपच्या बाहेर उभे होते. थोडे एक स्टेप पुढे आले आणि त्यानंतर लपेटून चेंडूला लॉंग ऑनच्या डोक्यावरून पाठवण्याचा इरादा होता आणि त्याच्यामध्ये पूर्णपणे अपयश आलं. आडव्या बॅटने खेळलेला हा फटका त्यामुळे उंची थोडीशी जास्त गेली आणि त्या उंचीमुळे अंतर गाठण्यामध्ये अडचण निर्माण झाली आणि फलंदाज बाद झालाय. अजय नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. अजयला आपल्या संघाला पराजयापासून लांब ठेवण्यासाठी इथे धावा बनवाव्या लागणार आहेत. अपेक्षित धावा बनलेल्या नाहीयेत. 37 पर्यंत धावफलक आले. मागील मॅच मध्ये 52चा पाठलाग आपण बघितलाय. हो यावेळेला हा सुद्धा चेंडू जडमर टाकण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट. येस फलंदाज बाद. खंडू बाद झाल्यात. धावचीच्या रूपाने ज्यांना स्ट्राईक घ्यायचे होते ते थोडेसे हताश आहेत, निराश आहेत आणि त्याच निराश चेहऱ्याने मैदानाबाहेर सुद्धा येताना दिसत आहेत. निलेश त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने गेलेत. आतापर्यंत 7 विकेट मिळवलेली आहेत त्या सुपर टायटन्सच्या टीमनं आणि रॉयल चॅलेंजर्सची अडचण अजूनही कायम आहे. संदेश जाधव वगळता एकाही फलंदाजाला जास्त वेळ तग धरता आलेला नाहीये. लेग स्टंपवरचा चेंडू त्याला दिशा देण्याचा प्रयत्न करत होते जरूर, परंतु छेडकाणी मध्ये चेंडू आणि बॅटचा किंवा शरीराचा कोणताही संपर्क नाही त्यामुळे पंच सांगतात येस इट्स वाईड. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होतीये. 38. अजूनही 2 चेंडूचा खेळणे शिल्लक असणार आहे. एकाच मोठा फटका अपेक्षित असेल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. लेट कनेक्ट, परंतु चेंडू अलॉंग द कार्पेट निघून गेला. तोपर्यंत एक धाव मात्र मिळतीये. सिंगल धाव परत पुढे जाईल. पहिलं षटक ज्या वेळेला हाताळलं त्यावेळेला असं वाटलं होतं की हे धावफलक किमान 50च्या आसपास दुसऱ्या षटकामध्ये असं वाटायला लागलं होतं, तिसऱ्या षटकामध्ये वाटायला लागलं होतं, परंतु तसं झालेलं नाहीये. गोलंदाजाने केलेली ती सातत्यपूर्ण कामगिरी आणि त्या कामगिरीच्या बळावरती धावांना तितकासा वेग आलेला नाहीये. आणि ज्या वेळेला तुम्ही पहिली इनिंग मध्ये गोलंदाजी करत असा, फलंदाजी करत असा, त्यावेळेला जे काही कृत्य करताय त्याचं
त्याचा फायदा नुकसान हे दुसऱ्या इनिंगमध्ये गोलंदाजाने फलंदाजाला मिळत असतं. अखेरकार पहिली इनिंग या ठिकाणी संपन्न झाली. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर दापलकरती धावा आहेत 40 41 लक्ष ठेवलं गेलंय ते रॉयल चॅलेंजर्स या संघाच्या वतीनं सुपर टायटन्स या संघासमोर. चला दोन्ही कडनं आलेले आहेत, जाऊया टॉस का बॉसच्या दिशेने. धन्यवाद बरेजी. पुढच्या मॅचचा टॉस केला जातोय सुपर किंग आणि सनरायझर्स दोन टीम कर्णधार. चला आपण या एका मागच्या मॅचचा एक मॅन ऑफ द मॅच देखील बाकी आहे, तो दिला जाईल. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे मिस्टर सोहेल. आपण सुद्धा येऊन थांबायचंय. सोहेल आपण येऊन थांबा. टॉस आणि त्यानंतर मॅन ऑफ द मॅच दिला जाईल. नक्की दोन्ही वेळेला सुपर किंग संघाचे कर्णधार कोटकर साहेब ते इथे दाखल होतील आणि पूर्ण जोशमध्ये आहेत पूर्ण सुपर किंग्स. एक वेगळ्या जोशामध्ये आपण येताना पाहतोय. नेतृत्व तसं आहे, लिडरशिप आहे. तर कोटकर साहेब ज्या संघाचं नेतृत्व करतायत सुपर किंग्स परफॉर्मन्स देखील सुपर करण्याचा प्रयत्न आणि या आरटीओ प्रीमियर लीग मध्ये किंग ठरण्याचा प्रयत्न ते करतील. पण सनराइज रेडी आहेत, सूर्योदय त्यांनाही पाहायचं आहे, त्यामुळे सनराइज देखील रेडी आहेत त्यांच्याशी दोन हात करण्यासाठी खेळण्यासाठी. या दोन संघादरम्यान आता नाणेफेकीचा कौल होता. आरटीओ प्रीमियर लीग पर्व 4 आणि हा 4था सामना आता दोन संघादरम्यान होतोय. एका बाजूला सनरायझर्स आणि दुसऱ्या बाजूला सुपर किंग. कोटकर साहेब एका बाजूला आपण पाहतोय. नाणेफेकीचा कौल येईल, टॉस केला जाईल. नाणेफेकीचा कौल बघा. नाणेफेकीच्या कौलसाठी इतका जल्लोष आहे, इतका जल्लोष. नाणेफेकीचा कौलकडे इतका जल्लोष आहे तर या एक गजर व्हायला हवा. पुन्हा गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आरटीओ प्रीमियर लीगचा जल्लोष आहे आणि त्या जल्लोषामध्ये नाणेफेकीचा कौल केला जातोय. बघा छाप आणि काटा आहे. कोटकर साहेब कॉल करतील. छापाईचा कॉल. छापा आला. या कोटकर साहेब आमच्या जोडीने आहेत. सर आपल्याशी नक्कीच आपण संवाद साधूया. कोटकर साहेब आमच्या जोडीने आहेत. हा जोश आहे आरटीओ प्रीमियर लीगचा इतका जोश आहे. नक्कीच प्रत्येकाला उत्सुकता देखील होती या स्पर्धेची, या स्पर्धेविषयी आणि हा जोश आहे याविषयी आपण काय सांगा. हा जोश म्हणजे प्रचंड आहे आणि आम्हाला हा कप घेऊन जायचा आहे अगोदरच फिक्स झालंय. नाही आपल्यासाठी सर डीजे वाल्याला एक गाणं सांगितलंय, ले जाएंगे ये ट्रॉफी ले जाएंगे. त्याकडनं सांगितलंय, एक गाणं सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे फक्त निर्णय सांगा, टॉस जिंकलाय. हा आता निर्णय सांगायचा आहे का? आम्ही बॅटिंगच करणार. नक्कीच बॅटिंग करण्याचा निर्णय झालाय आणि दोन्ही संघांना शुभेच्छा. सनराइज देखील रेडी आहेत. आता एकदा जोरदार जोश आवाज करा, कारण सनराइज आणि सुपर किंग मधला हा जल्लोष आहे. ओटो कॉमेंट्री बॉक्स. येस बॉल द्यायचे, बॉल खालून बॉल द्या जरा. बॉल मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच जो एक बाकी आहे तोही दिला जाईल. मॅन ऑफ द मॅच दिला जाणार आहे. खाली बॉल आहेत का बघा प्लीज, जरा लक्ष द्या खाली कोण असेल तर. बॉल तिथे खाली आहेत का बघा.
मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच इथे दिला जाईल. मागचा सामना झाला होता ज्यावेळेला 52 धावांचा पाठलाग करायचा होता आणि तो पाठलाग करताना ज्याने अप्रतिम खेळ साकारलेला आहे. सोहेलची खेळी आपण पाहिलेली आहेत. तर या सोहेल जे मॅन ऑफ द मॅच ठरल्यात मागच्या सामन्याचे आणि त्यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी कोटकर साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सोहेलला इथे प्रदान करण्यात. 52 धावांचा पाठलाग करायचा होता त्यावेळेला अप्रतिम खेळी सोहेलने साकारले आहेत. कोटकर साहेबांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच सामनावीर पुरस्कार सोहेलला प्रदान करण्यात होते. नक्कीच वेल प्लेड सोहेल. अप्रतिम खेळ पहिल्याच त्या सामन्यामध्ये आपल्याकडे झालाय आणि धन्यवाद कोटकर साहेब. पुढे मॅचच्या दिशेने जाऊया. एक ब्रेक आहे. ब्रेकमध्ये ऐकूया एक धून एक संगीत आणि येऊया पुढच्या इनिंगच्या डावामध्ये. शिक्षक आहेत प्रमोद सर देखील इथे आहेत. त्यांचा आवाज आमच्या समेत ऐकू येईल. संदेश जाधव पहिलं षटक हाताळण्यासाठी रेडी. विपुल आणि अभय. विपुल म्हणजे एकमेकांच्या जोडीनं भरपूर खेळल्यात विपुल आणि संदेश. हा टप्प्यात चेंडूचा हुकचा प्रयत्न बॅटच्या टॉप एजला लागलाय. चेंडू चाललाय फाईन लेग जवळ पाठलाग केला जातोय. जोपर्यंत पोहोचतील तोपर्यंत 2 धावा या चेंडूवरती. पूर्ण 41 धावांचा पाठलाग आहे. प्रमोद आपले देखील स्वागत आहे आरटीओ प्रीमियर लीग मध्ये. आपलं सहर्ष स्वागत. धन्यवाद सर. पण आता पाहतोय परिवहन सल्लागार व सेवा प्रतिनिधी कामगार संघटना यांच्यामार्फत मला वाटतं पर्व 4. नक्कीच पहिल्यांदा या ठिकाणी सर तुमच्यामुळे या ठिकाणी संधी मिळाली कॉमेंट्रीची. तर नक्कीच मनापासून तुमचेही आभार आणि या संपूर्ण आरटीओ संघटनेचे आभार. अतिशय सुंदर फटका या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये जातोय आणि चेंडू निश्चितच सीमा पार 4 धावा या ठिकाणी मिळणार आहे. बनवायला लागेल. इथं लोकलमध्ये आता 3री 4थी शीट पण मिळत नाही. तिथे पण धक्काबुक्की करून घुसावं लागतं. इथे थोडीशी जागा बनवली, जागा शोधली, कव्हर आणि पॉईंटच्या मधलं अंतर होतं ते अंतर भेदलं आणि त्या दिशेनं 1 to 4 याचा अर्थ चौकार ठोकलाय विपुलनं. पुन्हा एकदा संदेश जाधव ऑप्शनच्या बाहेर कडक स्ट्रोक शॉर्ट तडब्याला फीड केलं गेलंय. वेळेवरती हात आला. वेळेवरती हात आला म्हणजे फार पूर्वी एसटीची टॅगलाईन होती, हात दाखवा गाडी थांबेल. आता याने हात दाखवला आणि चेंडू थांबवलाय. हे पाहिजे, हे स्पेशलायझेशन होतं. हात दाखवलाय, चेंडू थांबलाय, स्कोर जाऊन पोहोचलाय तो 8 वरती. नक्कीच कारण या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत या आपल्या संघाला चांगल्या स्थितीत नेऊ शकतात आणि या ठिकाणी जरी मिसफील्ड झाली असती तर कदाचित 4 धावा मिळू शकल्या असता. परंतु नक्कीच त्या ठिकाणी मोक्यावरती हात आलेला आहे. पुन्हा एकदा आखोड चेंडू अतिशय सुरेख चेंडू या ठिकाणी हाताळलेला आहे. चेंडू निर्धाव विसावतो एसटी रक्षकाकडे. चांगली सुरुवात म्हणता येईल. संदेश आता कमबॅक म्हणता येईल सर. नाही, कमबॅक आणि या मैदानावरती खेळण्याचा अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे त्यांना. गेले कित्येक वर्ष या मैदानावरती खेळले, त्यामुळे त्या अनुभवाचा फायदा, एक्सपिरियन्स जो अनुभव होतो ना, तो अनुभव फार महत्वाचा असतो. तो अनुभव ते दाखवण्याचा प्रयत्न या सामन्यामध्ये नक्कीच करणार. शेवटच्या क्षणी बॅटचं फेस थोडंसं ओपन केलं. जी
दिशा देण्याचा प्रयत्न पाठीमागे केला. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. एक चौकार पहिल्या षटकामध्ये पाहिला. 41 धावांचा पाठलाग करतोय आणि पहिले षटक बरोबर जे आस्किंग रन रेट होता ना 8.20 होता. 9 धावा धावफलकावरती आल्या. बिनबाद सावध सुरुवात झाले ते टीम सुपर टायटनची. एक गाणं ऐकूया आणि पुन्हा एक देऊया आरटीओ प्रीमियर लीग पर्व 4 या तिसऱ्या सामन्याकडे. गोलंदाजी मार्कवरती दुसरं षटक हाताळण्यात येईल. महत्वाचं षटक आहे. पॉवर प्लेचं पहिले षटक पाहिले 9 धावांचं खंडू पुन्हा एकदा सज्ज होतात. म्हणजे पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या. त्याच्यामुळे स्टार्ट चांगला आलाय. आता या स्टार्टला ब्रेक लावायचा आहे. तो कसा थांबवायचा आहे या क्षणी गोलंदाज खंडू यांना. नक्कीच, कारण आपण पाहतोय पाच षटकांमध्ये 41 धावांचं आव्हान आहे. पहिल्या षटकात हाताळलेलं आहे. पॉवर प्लेचं षटक होतं आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये सर 9 धावा खर्च केला तरी म्हणता येईल की संदेश यांनी चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी हाताळलेली आहे. मात्र या षटकामध्ये तुम्ही ज्या पद्धतीनं म्हणताय की हा जो ब्रेक आहे हा ब्रेक या ठिकाणी लागणं गरजेचं आहे. नक्कीच या ठिकाणी एक चांगलं परिवर्तन संघामध्ये घडून येईल का ते पाहूया. खंडू या ठिकाणी सज्ज झाले गोलंदाजी मार्कवरती. कोटप्याचा चेंडू होता. चेंडू मोठा फटका मारण्यापर्यंत कावरिजनपर्यंत जातो. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावाचा प्रयत्नही त्या ठिकाणी होईल. निश्चितच 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत आणि 2 धावेने धावसंख्या पुढे सरकेल. मात्र चांगलं स्टार्ट म्हणता येईल खंडू याच्या मार्फत संघासाठी. अकरा धावा धावफलकावरती पाहतोय आपण. आणि पुढचा चेंडू खंडू तयार. फलंदाजीसाठी अतिशय सुंदर सुरुवात. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न मात्र तितकं सुंदर क्षेत्ररक्षण होत आहे. मात्र एक धाव रोखू शकणार नाहीये. एक धावेने धावसंख्या पुढे सरकेल 12 वरती. 12 धावा धावफलकावरती. आणि जसं तुम्ही विषयी चढलाय की परिवर्तन चेंज करायचे आहे. तुम्हाला थोडंसं काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. तुम्ही वेगळं नाही केलं तर वेगळे पण दिसून येणार नाही. इतरांपेक्षा काहीतरी चेंज करा, वेगळं करा. आणि हे आव्हान आहे ना तुमच्यासमोर. ज्यावेळेला प्रतिस्पर्ध्याला रोखायचं आव्हान आहे समोर. एक चॅलेंज आहे. एक चॅलेंज आपको चेंज कर सकता है ना. चॅलेंज, चेंज, आव्हानाचा स्वीकार करा. कारण ही आरटीओ प्रीमियर लीग वर्षातनं एकदा येणारी स्पर्धा. तिथे तुम्ही तयारी केली. मागचे 10-15 दिवस पूर्ण तयारी केली या स्पर्धेची. टप्प्याचा चेंडू हवे चेंडू खेळाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली नाही येऊ शकले, पोचू शकले नाहीये. थोडेसे दूरवरती राहिले. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. 3 धावा. हो 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 थोडीशी शिथिलता, रिलॅक्सेशन, कॅज्युअल घेतलं तुम्ही. 3 धावा या चेंडूवरती पूर्ण. आणि सर आपण तर नक्की शिक्षक आहात. त्याच्यामुळे तुम्ही विद्यार्थ्यांना सांगत असतात की ज्यावेळेला तुम्ही परीक्षा येणार त्याच्या अगोदर अभ्यास केलाय पण परीक्षेमध्ये पेपर पण बरोबर लिहायचंय. आता बऱ्याच वेळेला काय असतं की अभ्यास भरपूर करतात आणि मग परीक्षेमध्ये पेपर जो प्रश्न पहिला सोडवता येतील ना तो सोडवायचा आहे. इतर प्रश्नावरती बघू नका. ज्याचा आन्सर तुम्हाला येते त्याचा आन्सर पहिला द्या. इथे तुम्हाला प्रश्न सोडवायचा आहे. तो प्रश्न आहे विकेटचा. तो विकेटचा प्रश्न जर सोडवला तर बाकी निकाल रिझल्ट तुमच्या बाजूने येऊ शकेल. नक्कीच, कारण जे आपल्याला येते ते केलं त्याच्यामुळे तर मानसिकता वाढते आणि आपला आत्मविश्वास जो आहे ना. आणि तुम्ही वारंवार सांगता की मैदान में हारा हुआ इंसान कभी भी जीत सकता लेकिन मन से हारा हुआ इंसान कभी नहीं जीत सकता. आणि हे तुमचे वाक्य सर नेहमी आम्ही लक्षात ठेवतो आणि तुमच्याकडून बरंच काही शिकण्यासारखं मिळत असतं. जसं तुम्ही आता इथे एक्सप्लेनेशन केलं आहे, जे परीक्षेचं सांगितलं आहे, त्यामुळे विद्यार्थ्याचा आत्मविश्वास जसा वाढतो तसं ते खेळाडूचा आत्मविश्वास वाढणार आहे. नाही काय होते नाही तर आपल्याला येत नाही त्याच्यावरती जास्त डोकं चालवतोय आणि त्याच्यामध्ये वेळ निघून जातोय. हा सामनाही तसा आहे. आपल्याला जे येते ना ते करायचंय. बघा बॅटची फेस ओपन केली आणि जसं म्हणतात ना जे सोपं आहे ते सहज करा आणि जे सहज आहे ना ते सुंदर करा. त्याच्यामुळे तुम्हाला जे येतं ते चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न तुम्हाला करायचा आहे. 1.5 षटकांचा खेळ झालाय. धावा आहेत धावफलकावरती 16 धावा धावफलकावरती. 41 धावांचा पाठलाग होतोय. 19 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि जर पाहिलं तर 25 धावा करायचे आहेत. 19 बॉल आणि 25 रन. नक्कीच, कारण तुम्ही जर प्रत्येक गोष्ट आत्मविश्वासाने करताय त्या ठिकाणी तुम्ही कष्ट करताय तर त्याचा रिझल्ट जो आहे तो वेळ नक्कीच देते. पुन्हा एकदा अतिशय सुंदर फटका या ठिकाणी सजवला आणि चेंडू गेला सीमा पार चौकार. 4 धावा मिळतील. 4 धावांनी धावसंख्या वेगाने पुढे सरकेलं 20 या धावसंख्येवरती. एक सुमधुर संगीत ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया चालू मॅच.
धावा आहे त्या धावफलकावरती 20. सरांनी महत्वाचं वाक्य म्हणलं होतं की मनामधनं हारू नका. मनामधनं हारलं ना तर मग परत येणं कठीण आहे. त्याचा दुसरा अर्थ काय माहिती का, ज्यावेळेला तुम्ही फिल्डिंग करतात ना, तुमची बॉडी लँग्वेज, तुमची देहबोली, एकदा खांदे झुकले का पुन्हा एकदा येणं कठीण असतं. त्याच्यामुळे या कठीण परिस्थितीमध्ये स्वतःला सावरायचं आहे, स्वतःला सांगायचं आहे आणि सतत आपण जिंकू शकतो. आत्मविश्वास, तुम्ही आत्मविश्वास चांगला उल्लेख केला, तो आत्मविश्वास तो तुम्ही कायम ठेवायचा आहे की आपल्याला जिंकायचं आहे, आपण जिंकू शकतो. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा आहेत धावफलकावरती 20. 41 धावांचा पाठलाग आहे. 21 धावा अजूनही करायच्या आहेत. चांगली फलंदाजी विपुलही करतोय आणि दुसऱ्या बाजूला अभय जो 1-1 धावा करून विपुलला साथ देतोय. विपुलनं 2 चौकार आतापर्यंत लगावल्या. 14 वरती विपुल खेळतोय आणि अभयची खेळी जर पाहिली तर अभय 6 वरती बॅटिंग करतोय. चांगली साथ, म्हणजे चांगला साथीदार लाभला तर बरं वाटते. म्हणजे ज्यावेळेला पाहिजे विपुल एक आक्रमक आहे, मग अभय त्याला योग्य वेळेला स्ट्राईक रोटेट करतोय. आता जोडी तोडण्याचा प्रयत्न व्हायला हवा. क्रमांक 3चं षटक हाताळण्यासाठी 3 नंबरचा टी शर्ट संदेश जाधव यांनी प्रदान केलाय. मग हे 3रं षटक आहे ना, हे महत्वाचं आहे. हे महत्वाचं आहे. इथे जर विकेट आला, गडी आला, खास करून विपुलचा, तर मॅच मध्ये कमबॅक होईल रॉयल चॅलेंजरचं. आणि त्या सुपर टायटन टप्प्याचा वेगवान चेंडू, मी म्हटलं ना, अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे. हेड द डे खेळपट्टीला हिट केला जातोय. जे ग्रीन पॅच आहे ना, त्या ग्रीन पॅच वरती हिरव्या त्या बरोबर गलच्यावरती चेंडू हाताळलाय. एक पहिला चेंडू निर्धावालाय. 17 चेंडू आणि धावा करायच्या 21. कारण आपण म्हणतोय की अनुभव किती महत्वाचा आहे हे आपण या खेळाडूकडून पाहतो, जो गोलंदाजीसाठी आता आहे. तर त्याला माहिती आहे याच्या जर आपण पुढे चेंडू दिला तर हा भिरकावून चेंडू सीमापार करू शकतो. त्यामुळे त्याला मागे ठेवण्याचा प्रयत्न केलाय आणि अतिशय वेगवान चेंडू आणि टप्प्याचा चेंडू. आणि या ठिकाणी बरोबर ओळखलं, थोडी बॅट खुलली आहे, त्या ठिकाणी मात्र 1 धाव मिळाली आणि 1 धावेने धावसंख्या मिळेल या संघासाठी. परंतु नक्कीच सर 5 षटक आहेत, 41 धावा आहेत. एका दुसरा मोठा फटका येणंही गरजेचं आहे. जर आपल्याला सामन्यामध्ये टिकायचं राहायचं असेल तर एका दुसरा मोठा फटका येणंही गरजेचं आहे. नाही, जसं तुम्ही उल्लेख केला, कारण तो नाही आला आणि बॉल टू बॉल मॅच गेला, मग वाढणारा दबाव, वाढणारा प्रेशर, त्यामध्ये होणारे चुका, मग या मॅच पासून तुम्ही दूरी जातील. चांगला उल्लेख तुम्ही केलाय. संदेश यांच्याकडे अनुभव आहे, विपुलकडे स्टार्ट आहे, अभयने दिलेली त्याला साथ आहे. ही सर्व गोष्टी आहेत या पहिल्या जी सुरुवात झाली, पहिल्या जोडीची सुरुवात आहे. विपुल आणि अभयची जोडी आहे. धावा धापलकावरती जाऊन पोचल्या त्या 21 धावा धापलकावरती आहेत. आणि जसं तुम्ही अनुभवाचा उल्लेख केला, बरं, अनुभव फार मॅटर करतो. एखाद्या कंपनीमध्ये, एखाद्या संस्थेमध्ये किंवा एखाद्या संघटनेमध्ये आपण काम करतोय, त्याचा अनुभवाचा फायदा त्या संस्थेला, संघटनेला, त्या कंपनीला होत असतो. मग ती कंपनी तुम्हाला प्रमोशन देते का, तर तुम्ही चांगलं काम केलंय. पण नवीन आयडियासाठी पुन्हा एकदा नवीन लोकांकडे जाते, कारण नवीन आयडियाज ज्या युथकडनं येतात, नवीन खेळाडूंकडे, तसे आयडियाज लढवायचे आहेत. कल्पना तुम्हाला लढवायच्या आहेत, आयडियाज आणायच्या आहेत, आयडिया लढवायची आहेत, कल्पना लढवायची आहेत. आणि कल्पना लढवत असताना आयडिया केली आणि विकेट, गडी बाद झालाय. तो लोअर करण्याचा प्रयत्न केला, म्हणजे थोडा पुढे राहिला चेंडू आणि व्यवस्थित बॅटला कनेक्ट झाला नाही आणि चेंडूने उंची गाठली परंतु लांबी गाठली नाही. आणि त्या ठिकाणी त्या क्षेत्ररक्षकाने अतिशय सुरक्षितता झेली चांगला टिपला, म्हणजे जसं पाहिजे होतं. रॉयल चॅलेंजरला त्या पद्धतीनं सर्व काही घडलेलं आहे. आणि नक्कीच तो निर्णायक, तुम्ही जो म्हटला 3चा आकडा, हा 3चा आकडा कशासाठी त्या ठिकाणी त्यांनी राखून ठेवला होता हे आपल्याला या चेंडूवरती नक्कीच पाहायला मिळालं. नक्कीच जसं तुम्ही उल्लेख केला, हा 3रं षटक आहे आणि या 3ऱ्या षटकामध्ये आलेला विकेट आणि बरोबर मॅच पाहिला ना, आता मध्यार्थन झालंय. म्हणजे 15 चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण झाला. 15 चेंडूच्या खेळामध्ये 21 धावा झाल्यात आणि 15 चेंडूमध्ये 20 करायचे आहेत. मधल्यावर थांबलाय, मध्यांतर झालाय या मॅचचं. ऑन द टोस गेले, टाचेवरती आले होते. हा मॅच पण तसा टाचेवर येण्यासारखा आहे.
सुंदर सुंदर यापर्यंत गोलंदाजीचे प्रात्यक्षिक दाखवत असताना संदेश जाधव आपला एफर्ट लावण्याचा प्रयत्न करतायत. कारण त्यांना माहिती आहे हे षटक कमी धावांचं 1 ते 2 विकेटचं आलं तर ज्या कमबॅकसाठी आपण प्रयत्न करतोय ते येईल. पण नवीन बॅट्समन प्रवीण आलाय, त्यांनाही समजायचंय की आपल्याला जो स्टार्ट मिळालाय त्याचा फायदा तुम्हालाही उचलायचा आहे. पण नाही तर सर एक फटका या ठिकाणी जेल होऊ शकतं का? नक्कीच नाही. या ठिकाणी तेवढंसं क्षेत्ररक्षण झालं नाहीये. मात्र 2 धावा या ठिकाणी मिळतील. जर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण झालं असतं तर एखादी धाव वाचवू शकले असते, परंतु बघता 3 धावा पूर्ण झाले. त्या ठिकाणी 3 धावा मिळाल्या आहेत. काय चपळाई आहे, अतिशय सुंदर चपळाई आहे. मागे सर तुमचं मी ते एक कॉमेंट्रीमध्ये एक शब्द ऐकला होता की क्रिकेटमध्ये खेळताना आपल्याला एक प्राणी आणि एक पक्षी यांच्याकडे जे कॅरेक्टर आहे ते आपल्याकडे असं पाहिजे. जसं चित्ता आणि ज्याला आपण बहिरी ससाणा म्हणतो तशा पद्धतीचा, म्हणजे चित्त्याची चाल, जे वेग आहे तो, आणि बहिरी ससाण्याची नजर, तसं आता या चेंडूवरती नजर हवी होती क्षेत्ररक्षकाची, म्हणजे 2 धावा त्या ठिकाणी रोखू शकला असता. आणि आरटीओची मॅच आहे तर रोडवरती हे पण असतं ना लिहिलेलं, नजर हटी लेकिन बॉल भी हटी, नजर हटी और बॉल भी चली गई, असं म्हणूया. तुमची नजर हटली चेंडूवरची आणि चेंडूच देखील निघून गेला. या 3 धावानं जो प्रेशर, जो दबाव संदेश जाधव यांनी मागच्या 4 चेंडूवरती क्रिएट केला होता ना, तो दबाव थोडासा हटलाय, प्रेशर हटलाय. जसा एखादा पाईप असतो, जॉईंट असतो, त्याच्यावरती लिकेज होतो कधी कधी, वॉल थोडासा लिकेज असतो, तसा तो हवा थोडीशी निघाले. या मागच्या 3 धावांनी स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय 24 वरती. पण चारी बाजूला बघितलं तर पिन ड्रॉप सायलेंट आहे. का? त्यांना माहिती आहे हा मॅच दोन्ही बाजूला जाऊ शकतो, दोन्ही बाजूला फिरू शकतो. आरटीओ प्रीमियर लीग पर्व 4थीची ही खरी रंगत आहे. पहिला रंगलेला मॅच, दुसरा धावांचा पाठलाग सहज झालाय, तिसरा सामना रंगलाय मैदानावरती. आता क्षेत्राची रचना ऑफसाईडला एक अतिरिक्त खेळाडू आणण्यात आलेला आहे. एक गली रिटर्न मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, फ्लाइंग सीफ अर्थात शॉर्ट थर्डमॅनला एक क्षेत्ररक्षक तैनात केलेला आहे. जाळ विणले गेले, जाळ बिछाया जा रहा है, पण दुसऱ्या बाजूला तयार आहे. प्रवीणने 3 धावा केल्या, दुसऱ्या बाजूला अभय. आता अभयचा रोल बदललाय, विपुल असताना रोल, आताचा रोल बदललाय. त्याचा रोल महत्वाचा आहे, कॅरेक्टर प्ले करायचा आहे तुम्हाला. तुम्ही जसा उल्लेख केला होता, बहिरी ससाण्याची त्याची नजर, चित्याची चपलाई तुम्हाला दाखवायची दोन्ही आहेत. पण दोन्ही जर दाखवलं तर तुम्ही यशस्वी होणार, सक्सेस तुम्ही होणार आहेत. वेगळा फटका, स्कूपचा फटका खेळायचा प्रयत्न, इथे विकेट, गडीबाज झालाय, बॅटच्या बाहेरील किनारा आणि विकेट किपरचा सहारा असं म्हणूया. तिसऱ्या षटकात शेवटच्या चेंडूवरती आला विकेट. म्हटलं होतं हे षटक 2 विकेटचं, 2 ते 3 धावांचं, 4 धावांचं आले, 2 विकेट आले, 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा आहेत आपण करते 24, 12 बॉल मध्ये करायचे आहेत 17 रन, 17 धावा. कुठे जाऊ नका, पाहत राहा परिवहन सल्लागार व सेवा प्रतिनिधी कामगार संघटना, MH48 वसई आयोजित आरटीओ प्रीमियर लीग पर्व 4. एक ब्रेक मध्ये ऐकूया धून आणि येऊया. 12 बॉल काम येईल. लोक रात्रभर जागतील, त्यामुळे त्याने ते लिहिलेलं होतं, रात को खाओ पिओ दिन को आराम करो. आता प्रत्येक जण जागतोय. व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम वरती पहिला आपण मिलीग्रॅम पाहिलं, सेंटीग्रॅम पाहिलं, किलोग्रॅम पाहिलं, आता फक्त इंस्टाग्राम. प्रत्येक जण जो तो रील बनवतोय. रील बनवा, पण रिअल लाईफ मध्ये पण जगा. त्याच्यामुळे आता रिअल लाईफ काय, रिअल मॅच काय, 12 बॉल 17 रन. आणि नक्कीच सर तुम्ही ज्या गोष्टीचा उल्लेख केलात, मोबाईल, पूर्वी असं म्हणतात की जांभई आल्यानंतर कळायचं की बाबा आता झोप आलेली आहे, परंतु आता कसं आहे, मोबाईल जेव्हा तोंडावर पडतो ना तेव्हा कळते आता झोप आली आहे. म्हणजे त्याही गोष्टी आपण या ठिकाणी उल्लेख करू शकतो. नाही, तुम्ही तोच पर्याय ना ज्यावेळेला शाळेत शिकवता तुम्ही विद्यार्थ्यांना सांगू शकता. काय ते आपण येऊया, कारण चांगला उल्लेख तुम्ही केलाय. आता मोबाईल तोंडावर पडणं आणि समोर तोंडावर पडणं दोन्ही गोष्टी आहेत, तिथेही पडणारच आहेत. 12 बॉल 17 गोलंदाजीसाठी गोलंदाज शाबास. स्ट्रायकरला प्रवीण पहिला बाय हुक, बाय क्रुक 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 लुक, हुकसा षटकार 6 धावा.
आज ना छोडेंगे. हा चेंडू नाही सोडणार आणि नाही थांबणार. चेंडू आउट ऑफ मार्क. षटकार. पहिल्या चेंडूवरती सिक्सर. नक्कीच आणि हा सिक्सर अतिशय निर्णायक असू शकतो या संघासाठी, या सामन्यासाठी, विशेष करून प्रवीणसाठी. कारण ज्या कामासाठी प्रवीण या ठिकाणी आलेला आहे ते या ठिकाणी करताना, परंतु त्यानंतरचा चेंडू अतिशय सुंदर हाताळलाय. तोही मोठा फटका खेळायचा होता, परंतु थोडा कुठेतरी तो चेंडू मागे ठेवण्याचा प्रयत्न आणि नक्कीच या ठिकाणी चेंडू मिस झालाय सर. नाही आणि तो फटका जर पाहिला ना तर परफेक्ट कॉपी बुक स्टाईल हुक स्टॉट होता. त्याचं नाव प्रवीण आहे, पण या फटक्यामध्ये खेळण्याचं प्रावीण्य त्याने हाताळ केलंय. आता त्याने जर प्रावीण्य केले तर तुमचं नाव काय गोलंदाजाचं? शाहबाज. ऍक्च्युली आता जर विकेट घेतला तर पूर्ण टीम त्यांना शाहबाज नाही सांगणार, शाब्बास. शाब्बास सांगणार आहे, कारण त्यांना विकेट पाहिजे. विकेट पाहिजे, गडी पाहिजे, त्याच्यामुळे शाब्बास तेही सांगतील. गडी बाद झाला तर तिथं शरीरावरती चेंडू आदळलाय. एक एक धाव महत्वाची, एक एक रन महत्वाची आहेत. लेग बायचा इशारा होत असताना स्कोर जाऊन पोहोचलाय तो 31. 31 धावा. 10 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. 9 चेंडूचा खेळ आहे. 9-10 हे समीकरण आहे मैदानावरती. नक्कीच सर, कारण तुम्ही मगाशी उल्लेख केला होता की तो फलंदाज टाचांवरती उभा राहिलाय, पण मला वाटतं आता ही मॅच पर्यंत गळ्यापर्यंत येऊ नये, कारण तशी परिस्थिती या ठिकाणी आपण पाहतोय. दोन्ही बाजूनी प्रहार होत आहेत, दोन्ही बाजूनी चांगलं कमबॅक म्हणता येईल, करता येते. पहिल्या चेंडूवरती षटकारानंतर नंतरचा चेंडू निर्धाव, आता मात्र शरीरावरती चेंडू लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळते. म्हणजे कुठेतरी शहाबाजने सुद्धा त्या ठिकाणी प्रयत्न केलेले आहेत सर. पुन्हा एकदा समोरच्या क्षेत्ररक्षक पोहोचू शकतोय का? आणि नाही, या ठिकाणी चेंडू जाणार सीमा पार, चौकार. त्या हटलेल्या प्रेशरना फटका, चौकाराचा फटका समोरच्या दिशेनं. स्कोर जाऊन पोहोचला 35. 6 धावांची आवश्यकता आहे. स्ट्रायकरला पुन्हा एकदा अर्थलान. ऑफ स्टंपच्या बाहेर शाबाज. 7-5. 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 5 धावांची आवश्यकता आहे. टीमला माहिती आहे 5 धावा महत्वाच्या आहेत. आता 7-6 ऍक्च्युली 7-6 7 राहावालाय, त्यामुळे ते आले आहेत. 7 आहेत. 7नं प्रयत्नही करतायत. 7 आणि 6 धावा. अतिशय सुरेख फटका या ठिकाणी. कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक पोहोचतोय आणि या ठिकाणी काय होतंय? मोक्याच्या ठिकाणी झेल सुटलाय. मात्र 2 धावा मिळतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का? नक्कीच या ठिकाणी तिसरी धाव सुद्धा मिळेल. अतिशय लेझी क्रिकेट म्हणता येईल, अतिशय लेझी क्रिकेट या ठिकाणी झालेलं आहे. षटक समाप्त झालंय. 4थं. 4 षटक समाप्त, धाव संख्या 38.
1-2 आहे. 4-2 मॅच. पुढचे 2 चेंडू महत्वाचे आहेत. आलेला विकेट, टिपलेला झेल, मॅच मध्ये रंगत. विकेट विकेट विकेट. हो 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 हो, विकेट आला, गाणं येणार आहे. आला विकेट. पलटवार. फसायचं नाही, ते जालमध्ये फसला. माया होती, मोह होता, आणि तो मोह नाही आवडता आला. ऑफ स्टंपच्या बाहेर होता, वाईट बॉल होता. माया जाल जाल विसलं होतं आणि त्या माया जालामध्ये अलगद सापडले. आता मॅच 3/2. 3 चेंडू 2 धावांची आवश्यकता. फलंदाज मैदानावरती दाखल होत आहेत. चैतन्य, तो चैतन्य आहे, पण सध्या त्या विकेटनं वेगळं चैतन्य फिल्डिंग करायला टीमला आले. 3 बॉल 2 धावांची आवश्यकता. नक्कीच चांगली गोलंदाजी या ठिकाणी चैतन्य हाताळतोय. निकुण आता नवीन फलंदाज चैतन्य. चैतन्य कोणामध्ये निर्माण करतोय? फलंदाजीमध्ये करतोय, गोलंदाजीमध्ये करतोय. नक्कीच चांगलं चैतन्य गोलंदाजीमध्ये निर्माण झालेलं आहे, कारण 2 चेंडू चांगले हाताळलेत. त्याच्यामुळे काय झालंय की म्हणून मी म्हटलं ना, चैतन्य बॅटिंगला आलाय, पण सध्या वेगळं चैतन्य, नवी ऊर्जा निर्माण झाले फिल्डिंग करण्याला. चैतन्यला डोकं शांत ठेवून त्याला खेळायचं आहे. दुसऱ्या बाजूला निपुण जे गोलंदाजी मार्क वरती आहेत, त्यांना माहिती आहे पुढचे 3 चेंडू चांगले हाताळायचे आहेत. 3 बॉल 2 मॅच. 3 बॉल 2. आता कहाणी आले. कहाणी काय आले? चर्चा चालले. जिंकणार कोण? धावा पाहिजे 2 चेंडू वरती 2. बरोबर 2 पाहिजे. 2-2 मॅच मैदानावरती चाललाय. अतिशय सुरेख. कारण मागाशी आपण उल्लेख केला होता सर, मी म्हटलं होतं की मॅच ही गळ्यापर्यंत येऊ देऊ नये, पण ती तसं होताना या ठिकाणी दिसतंय. पण पाणी जरी गळ्यापर्यंत आलं ना, मग तुम्हाला पोहावं लागतं. चालता येत नाही, पोहावं लागतं. तसा मॅच आहे. जर मॅच पाणी तुमच्या गळ्यापर्यंत आलंय, तुम्हाला पोहणं, स्विमिंग करणं भाग आहे. तिथे पोहायचंय, इथे लढायचंय. 2-2. चर्चा चालले. जिंकणार कोण? 2-2. 2-2. आणि कहाणी आता काय आले? कहाणी या चेंडूवरती डॉट बॉल आला आणि आता खऱ्या अर्थानं चायनीज वाला सीन. 1/2. असं म्हणूया. आणि प्रेशरचा उल्लेख केला तर आरटीओ मधला प्रत्येक जण काम करणार प्रेशर हँडल करतोय. रोजचा दबाव असतो, प्रेशर असतो, कामाचं दडपण असतेच रोजचं. पण आजचा दिवस आरटीओ प्रीमियर लीग पर्व 4 आहे. एकदा टाळ्यांचा गजर दोन्ही टीमसाठी होऊ द्या. खास करून या मॅच साठी टाळ्यांचा गजर होईल. कारण मॅच काय चालला, निपुण होऊन गोलंदाजी केलेली आहेत. म्हणून मी म्हटलं ना, इस मॅच को पकड के रखिए. मॅच नाही सोडायचं आहे, मॅच पकडून ठेवायचं आहे. बिलकुल पकड के रखिए. त्या मॅच पकडून ठेवला. आता नवीन फलंदाज रुपेश गेला. आता चारी बाजूला पाहिलं, टाच्या वरती प्रत्येक जण आलाय. बॉन्ड लाईन जवळ बघा, टेन्शन वाढलंय. जब बढ़ रहा हो टेंशन तो बढ़ना चाहिए. कॉन्ट्रीब्युशन देण्याची वेळ आले. निपुणनं कॉन्ट्रीब्युशन दिले. निपुणनं आपला रोल अदा केलाय. आता रोल अदा करायचा रुपेशला अदा करायचा आहे. 1/2. 2 सा मॅच मैदानावरती चाललाय. 1-2. 1-2 ला मॅच संपलाय. ओ कहाणी में ट्विस्ट आले. कलाटणी गाडी घेऊया. मॅच मध्ये एक मोड आया और ये दिल भी छोड़ा है, दिल धड़कन कर गए. हे गाणं घेऊया आणि येऊया पुन्हा एकदा मॅच.
म्हटलं होतं पण चेंडू आलाय, तो व्हाईट बॉलचा इशारा आलाय. म्हणून म्हटलं ना क्रिकेट ऐसा खेल है, क्रिकेट ऐसा खेल है जहां हर प्रेडिक्शन फेल है. प्रेडिक्शन फेल आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टन्सी. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेट ऐसा खेल है जहां हर प्रेडिक्शन फेल है. आणि बघूया आता फेल आणि 5ची लढाई मैदानावरती सुरू आहे. नक्कीच सर, अतिशय सूर्य काय घडलंय चेंडूवरती. नक्कीच तो जो नॉन स्ट्राईकचा फलंदाज त्या ठिकाणी पोहोचला असता तर नक्कीच संघाचं चित्र या ठिकाणी बदल, सामन्याचं चित्र बदललं असतं. परंतु मी म्हणेन की त्या ठिकाणी बाद झाल्यामुळे एक चेंडू एक धाव. आता कहाणी आले, कहाणी आले. 1-1 काम करना होगा नेक, इनाम आएंगे अनेक. इनाम येणार. 1-1 काम करना होगा नेक. 1-1 चा मॅच कंपल्सरी चेस. पाठलाग करायचा आहे, धाव करायची आहे. निकुंजला धाव नाही द्यायची आहेत. स्ट्रायकर यांना कोण आलाय? अमित. नाना या नावाने सर्व चंदन सरला कोणी ओळखत नाही. अमित पाटील यांना प्रत्येक जण ओळखतोय. पण ओळख वाढवायची आहे ना तर 1 रन वाढवा. सब लोग जानते हैं, लेकिन अगर 1 रन बनाएंगे ना तो आपकी पहचान और बढ़ेगी. तुमची ओळख अजून वाढणार, इमेज अजून वाढणार. चंदन सरला जावा, अमित पाटील यांना कोण ओळखत नाहीये पण आपली ओळख दाखवायची आहे. 1-1 चा मॅच. 1-1 चेंडू चाललाय. जिंकलाय मॅच. वाटतं का हा सामना हृदयाची धडकन हार्टबीट जर यावेळेला